3 अप्रैल 2026 को महान त्यागी बाबा जुमदेव जी मानव धर्म उगम स्थान संस्थान टिमकी की ओर से महान त्यागी बाबा जुमदेव जी की 106वीं जयंती का भव्य कार्यक्रम आयोजित किया गया। आज पूरे शहर में परमात्मा एक समुदाय की ओर से बाबा जुमदेव जी का जन्मोत्सव बड़े ही धूमधाम से मनाया जा रहा है। समुदाय में बाबा जुमदेव जी के जन्मोत्सव को लेकर भव्य जश्न का माहौल देखा गया। बाबा जुमदेव जी के नागपुर शहर स्थित टिमकी निवास स्थान पर सुबह से उनके दर्शन के लिए भाविकों का तांता उमड़ पड़ा। मानव धर्म उगम स्थान संस्थान की ओर से सुबह 7 बजे बाबा जुमदेव जी की विधि विधान से पूजा अर्चना कर बाबा की भव्य रथ शोभा यात्रा निकाली गई। इस शोभा यात्रा का अलौकिक नजारा कैद करने के लिए नागपुर समय की टीम ने मौके पर दस्तक देकर शोभा यात्रा में मौजूद संस्थान के विश्वस्त नागरिक सुमित ठुब्रीकर से वार्तालाप कर समुदाय की महान त्यागी बाबा जुमदेव के प्रति आस्था व विश्वास की विस्तार पूर्वक जानकारी प्राप्त की। आज महान त्यागी बाबा जुमदेव जी यांची 106वी जयंती टिमकी या निवासस्थानी साजरी करण्यात येत आहे आणि या सोहळ्याला साजरा करण्याकरता त्यांचे लाखो करोडो भाविक त्यांचे सेवक हे गावोगावीवरून इथे येतात। इथे येऊन त्यांचं दर्शन करण्याकरता भली मोठी रांग लागते आणि ते ह्या दिवशी ज्या दिवशी महान त्यागी बाबा जुमदेवजी ह्या पृथ्वी तलावर जन्माला आले होते त्या दिवशी त्यांचं दर्शन करून ते सेवक सगळे पावन होऊन जातात आणि त्यांना या सृष्टीमध्ये जे सुख जे लाभ त्यांना मिळतं ते ह्या कृपेमुळे जे महान त्यागी बाबा जुमदेवजींनी जे कृपा प्राप्त केली आहे त्या कृपेमुळे ते सगळे सेवक खूप सुखी समृद्धीने जीवन जगतात आणि तोपर्यंतच नाही तर त्यांचं ह्या जीवनानंतर जे अंतकरण होतं त्यावेळेस त्यांचं मुक्ती कशी मिळावी हेही महान त्यागी बाबा जुमदेवजींनी त्यांच्या जीवनात मानव धर्मात त्यांनी सांगितलं आहे। तर अशाच प्रकारे लाखोच्या संख्येने लोक इथे येऊन दर्शन करतात आणि अशा ह्या महापुरुषाचं अशा ह्या महामानवाचं दर्शन घेऊन ते अपना जीवन सफल करतात। शोभा यात्रा के दौरान बाबा जुमदेव जी के रथ को विभिन्न प्रकार के फूलों से सजाया गया। फूलों की आकर्षक सजावट भक्तों को मोहित कर रही थी। भक्तगण अपने गुरु को नमन करने के लिए कतारों में लगकर बाबा जुमदेव जी के प्रति अपनी भक्ति का प्रतीक पेश कर रहे थे। पूरी शोभा यात्रा में अमर रहे बाबा जुमदेव जी अमर रहे के नारे गूंजते रहे। आज महान त्यागी बाबा जुमदेव जी की 106वी जयंती त्यानिमित्त बरेच सेवक लोक या ठिकाणी दर्शनाला येत राहतात। वर्ष 1948ला महान त्यागी बाबा जुमदेवजींना याच ठिकाणी परमेश्वराची प्राप्ती झाली होती आणि ती जी दैवी शक्ती महान त्यागी बाबा जुमदेवजींनी प्राप्त केली तीच दैवी शक्ती आज सर्व सेवकाच्या जीवनामध्ये काम करत आहे, त्यांना समृद्धीकडे नेत आहे। महान त्यागी बाबा जुमदेवजींनी आणि जगातील इतर संतांनी सांगितलेलं आहे की गुरु कोणाला बनवावा, गुरु त्यालाच बनवावा ज्याने कुठल्या तरी परमेश्वराची प्राप्ती केली आहे आणि तो गुरु होऊ शकतो। त्याच्याकडून त्याला गुरु जर बनवलं तर आपल्या जीवनाचं सार्थक होते। महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी परमेश्वरी कृपा प्राप्त केली म्हणून ते आमचे गुरु आहेत। एखादा मंडळ किंवा एखादी बिल्डिंग म्हणत असेल की मी गुरु आहे तर असं होत नाही, हे शक्य नाही आहे। भारतवर्षामध्ये आणि भारताच्या इतिहासामध्ये असं होत नाही। एखाद्या संस्थेचे कोणी सेवक होऊ शकत नाही, एखाद्या संस्थेचे कोणी शिष्य होऊ शकत नाही। ते शिष्य महान त्यागी बाबा जुमदेवजीचेच होतील कारण महान त्यागी बाबा जुमदेवजींनी एका परमेश्वराची प्राप्ति केलेली। बाबा जुमदेव जी के जन्मोत्सव को लेकर संस्थान की ओर से विभिन्न धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजन किया गया है। दोपहर 2:30 से 3 बजे के बीच दीप प्रज्वलन व बाबा जुमदेव जी की प्रतिमा का भव्य पुष्प वर्षा से स्वागत किया जाएगा। तत्पश्चात भगवत कार्य की चर्चा व महाप्रसाद का आयोजन संस्थान की ओर से किया गया है। महान त्यागी बाबा जुमदेव जी मानव धर्म उगम स्थान संस्थान ने श्रद्धालुओं से कार्यक्रम में भारी मात्रा में उपस्थित रहकर पूरे आयोजन का लाभ उठाने का आह्वान किया। ऐसे कार्यक्रम
न सिर्फ भक्तों के उनके गुरु के प्रति आस्था, भक्ति, विश्वास को उजागर करते हैं, बल्कि भारत देश की विविधता में एकता के मूल्य को भी मजबूती देते हैं। आज महान त्यागी बाबा जुमदेवजीची 105वी जयंती मोठ्या हर्षोल्लासाने नागपूर जिल्ह्यातीलच नाही तर पुन्हा महाराष्ट्रातील अनेक राज्यातून इथं आलेले सेवक परंपरेनुसार 105वी जयंती आज साजरी होत आहे। महान त्यागी बाबा जुमदेवजीने जे आम्हाला व्यसन मुक्त समाज, अंधश्रद्धा मुक्त समाज दिलेला आहे, त्या याच्यावर मानव धर्मामध्ये आज सेवक मोठ्या संख्येने जुळत आहे। लाखोच्या संख्येने आज सेवकांची संख्या वाढत आहे, कारण आज काळाची गरज आहे। जे महान त्यागी बाबा जुमदेवजीने आम्हाला सत्य, मर्यादा, प्रेम, 4 तत्व 3 शब्द 5 नियमाची जे शिदोरी दिलेली आहे, त्यामुळे आज व्यसन मुक्त समाज, अंधश्रद्धा मुक्त समाज घडत आहे। आणि जर व्यसन मुक्त समाज झाला तर हा राज्याची, देशाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही। नागपुर समय न्यूज के लिए वीडियो जर्नलिस्ट उदय सोनवाने की विशेष रिपोर्ट नागपुर।